नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। पीएम किसान योजना 18वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये जमा होण्याला सुरुवात होणार आहे। पीएम किसान योजना 18वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि त्याचा वेळ आणि तारीख काय असणार आहे सविस्तर आपण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेले शेती क्षेत्राला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारने अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवल्या आहेत। त्यापैकी एक महत्त्वपूर्ण योजना जी आहे, महत्त्वाची योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना। या अंतर्गत शेतकऱ्यांना 4000 रुपये लवकरच मिळणार आहे। 18वा हप्ता त्यांना लवकरच मिळणार आहे। ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक स्थिती सुधारणा आणि आणण्यासाठी अनेक त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठेवलं आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी देशभरातील लहान आणि श्रीमंत शेतकऱ्यांच्या आर्थिक सहाय्य पुरवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत पात्र जे शेतकरी आहेत त्यांना दरमहा 6000 रुपये देण्याचे आर्थिक सहाय्य दिले जाते। ही रक्कम 3 समान हप्त्यामध्ये देखील प्रत्येकी 2000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते। तर या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे आहे, ते बघूया। तर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित खर्चाची आर्थिक मदत पुरवणे। त्यानंतर दुसरं आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान सुधारणे आणि तिसरं आहे शेती क्षेत्रामध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे। त्यानंतर चौथं आहे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे। हे असं त्याचे उद्दिष्ट आहे। आणि योजनेची प्रगती आणि लाभार्थी। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत 17 हप्ते हे यशस्वीरित्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे। हे दर्शवणे की या योजनेचे शेतकऱ्यांना नियमित आणि विश्वासार्ह आर्थिक सहाय्य पुरवले आहे। आतापर्यंत त्यांचे 17 हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। आता 18व्या हप्त्याची प्रतीक्षा असून तो लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे। तर या योजनेमुळे कोट्यावधी शेतकऱ्यांना लाभ आहे तो झाला आहे आणि विशेषतः लहान आणि श्रीमंत शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा दिलासा मिळाला आहे। त्यांना या निधीचा उपयोग बियाणे, खते, कीटकनाशके यासारख्या शेतकऱ्यांना उपलब्ध जे काही औषधे आहे, कीटकनाशक आहे यासारख्या शेतीशी संबंधित साहित्य खरेदी करण्यासाठी तसेच इतर आवश्यक खर्चात करता येते। तर 18वा हप्ता नवीन नियमसुद्धा आलेला आहे। तर आगामी 18वा हप्ता त्याबद्दल शेतकरी समुदाय मोठी उत्सुकता आहे। अपेक्षा आहे की हा हप्ता ऑक्टोबर महिन्यामध्ये जाहीर होणार आहे। मात्र यावेळी काही नवीन नियम लागू केले जाणार आहे अशी शक्यता आहे। तर यासाठी तुम्हाला KYC आणि जमीन पातळी जी पडताळणी आहे ती करावं लागेल आणि सरकारने योजनेचे लाभ देण्यासाठी KYC आणि जमीन पडताळणी अनिवार्य आहे। ज्या शेतकऱ्यांनी या आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या नाहीत तर त्यांना 18व्या हप्त्याची 2000 रुपये मिळणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली जी काही प्रक्रिया पूर्ण करावी। तर अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या KYC करू शकता असं सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर हा हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता 4था हप्ता 18वा हप्ता लवकरच मिळणार आहे।